शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं कृषी मंत्रीपद जाणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। माणिकरावांना कृषी मंत्री पदावरून हटवणार यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती महायुती सरकारमधून येऊ लागली आहे। माणिकरावांना दिलेल्या क्लीन चिटच्या मुद्द्यावरून सरकारवर होणारी टीका कमी होत नसल्याने मुंबईमध्ये सकाळपासूनच राजकीय हालचालींना वेग आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक झाली आणि या बैठकीत माणिकराव कोकाटेंना मंत्रिपदावरून काढण्यासंदर्भात चर्चा झालेली आहे। माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदावरून काढल्यास त्याचा विपरीत संदेश जाऊ शकतो, त्यामुळे त्यांच्याकडचं कृषी खातं काढावं याबाबत एकमत झाल्याची माहिती समोर आलेली आहे। अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना माणिकरावांच्या खातेबदलाचं पत्र दिल्याचं सांगण्यात येत आहे। कोकाटेंचं कृषी खातं दत्ता भरणे यांना मिळणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आजही ठाम मागणी आहे की माणिकराव कोकाटेंच्या सारखा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नको। त्यांनी शेतकऱ्यांचा एवढा अपमान केलेला आहे। त्याने बेकाऱ्याबरोबर तुलना केली, ओसाडगावची पाटील की म्हटलं कृषी खात्याला, अजून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल टिंगलटवाळी केली, पंचनाम्याच्या बद्दल ढेकळाचे पंचनामा करायचे का, असे एक ना अनेक। आणि हा माणूस सरळ सरळ विधानसभेच्या सभागृहामध्ये रमी खेळताना दिसतो। या माणसानं इतर खात्यात तर कशाला काम करायचं, त्यांनी रमी खेळतच राहावं। त्यामुळं त्यांना काढूनच टाकलं पाहिजे मंत्रिमंडळातनं, या मताशी आम्ही ठाम आहोत। तर रमी एक अधिकृत साहसी खेळाचा दर्जा रमीला सरकारने द्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही करू। शेतकऱ्यांसाठीची न्याय भूमिका घेण्याची गरज आहे। अशा वेळेस हा मंत्री जर विधिमंडळात रमी खेळत असेल तर हा मंत्री बेजबाबदार आहे, असंवेदनशील आहे। आणि एवढं करूनच हा मंत्री थांबलेला नाही तर याचा इतिहास जे वक्तव्य आधीचे मग ढेकळं ओसाडगावची पाटील की काय 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 तर त्याच्यामुळं या ठिकाणी माणिकराव कोकाटे मंत्री म्हणून राहण्याचा यांना कोणताही नैतिक अधिकार नाही। तर माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळामध्ये माणिकरावांचं डिमोशन होणार आहे। रमी खेळणाऱ्या माणिकरावांकडे आता क्रीडा मंत्री हे खातं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। तर दत्ता मामा भरणे यांच्याकडे कृषी मंत्रीपद जाण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला आता निर्णय लवकरच येऊ शकतो अशी देखील सूत्रांची माहिती आहे। काय म्हणायचं कळत नाहीये। जर कारवाई करायची होती तर कृषी मंत्रिपद काढून त्यांना दुसरं मंत्रिपद देणं याला काही कारवाई म्हणता येत नाहीये। कोकाट्यांना घरी बसवणं आणि अद्दल घडवणं याला खरं कारवाई म्हटली असती, पण आताच्या घटकेला अजित पवार ते करणार नाहीत, कारण त्यांना असं वाटत असेल की मी कारवाई केली आणि आता दुसरेचा राजीनामा घेतला तर मात्र शिंदेनी अजून त्यांच्या कुठच्याच मंत्र्यांवर कारवाई केलेली नाहीये। तर मला असं कुठेतरी वाटतं की या दोघांमध्ये आता कॉम्पिटिशन लागली आहे की काय, आणि म्हणूनच हे दोघंही आपल्या मंत्र्यांचा राजीनामा घेत नाहीयेत। पण हे अतिशय चुकीचं होतंय। हे राजकारण आता महाराष्ट्राचं खरंच पाहवत नाहीये। त्यामुळे आता विधिमंडळामध्ये रमी खेळणं माणिकराव कोकाटे यांना भोवण्याची शक्यता आहे। त्यांचं कृषी मंत्रीपद काढून घेतलं जाऊ शकतं। माणिकराव कोकाटे यांची उचलबांगडी आता जवळपास निश्चित मानली जाते। रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातनं टीका होऊ लागलेली आहे। विरोधकांनी त्यांच्या थेट राजीनाम्याची मागणी केलेली असताना त्यांचं आता कृषी खातं काढून घेतलं जाऊ शकतं अशी देखील शक्यता वर्तवली जाते। कारण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये त्या संदर्भात चर्चा झाल्याचं कळतंय। त्यामुळं माणिकराव कोकाटे यांची उचलबांगडी होऊ शकते, त्यांचं डिमोशन होणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। दुसरीकडे दत्तात्रय भरणे यांचं प्रमोशन होणार असल्याचं कळतंय, कारण माणिकराव कोकाटे यांच्याकडचं कृषी मंत्रीपद हे दत्ता मामा भरणे यांच्याकडे जाऊ शकतं असं देखील बोललं जात आहे। दुसरीकडे मकरंद पाटील देखील बाजी मारणार का, कारण ते देखील शर्यतीमध्ये आहेत, त्यांचं नाव देखील चर्चेमध्ये आहे। त्यामुळं नेमकं आता काय होतं याकडे लक्ष लागलेलं आहे। वादग्रस्त विधानं करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं काढण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। तर दत्ता मामा भरणे यांना कृषी खातं मिळणार असल्याचंही कळतंय। मकरंद पाटीलही कृषी खात्याच्या शर्यतीत असल्याची माहिती आहे। सकाळी पुरंदरला होतो, त्यानंतर आता इंदापूरला होतो। आता मला तुमच्या माध्यमातूनच कळते, अजून मला कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती नाही।
परंतु शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अजितदादा पवार साहेब, सुनील तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब आणि अजितदादा पवार साहेब हे आमचे नेते आहेत आणि या बाबतीमध्ये अजून मला कुठल्याही अधिकृत कळवलेलं नाही किंवा माहिती नाही, पण अजितदादा पवार साहेब जो निर्णय घेतील त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे जबाबदारी टाकतील. जबाबदारी भविष्यामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे ती जबाबदारी पार पाडेल. तुम्ही आपलं भाषण केलं त्या भाषणामध्ये तुम्ही उल्लेख केला की बारामतीकर न मागता भरपूर काय देतात, नेमकं काय सुचवायचं होतं आणि आजच कृषी मंत्रीपद मिळणार आहे अशी चर्चा. मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कॉलेजमध्ये असतानाच 1992 साली या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी मला छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरती न मागता संधी दिली. 1996 साली बँकेचे संचालक मला संधी न मागता संधी दिली. त्यानंतर तर आपल्याला या संदर्भात अद्याप अधिकृत माहिती नसल्याचं दत्तामामा भरणे यांनी म्हटलेलं आहे.